नमस्कार मंडळी, किचन क्वीन रेसिपीजमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. मैत्रिणींनो, आज म्हणजे आपण मऊ लुसलुशीत अशी घडीची चपाती बनवणार आहे. मग तुम्ही घेतलेला गहू कोणताही असो, बऱ्याच मैत्रिणींना प्रश्न पडतो की मऊ चपातीसाठी गहू कोणता वापरावा. आता प्रत्येकाला हाच गहू किंवा तोच गहू शक्य होत नाही. तुम्ही कोणताही गहू जरी वापरत असाल तर चपाती फक्त या पद्धतीने बनवून पहा. मऊ लुसलुशीत अशी चपाती होते. आज आपण घडीची चपाती पाहणार आहोत. भरपूर पदर सुटलेली अशी चपाती आपण आज बनवणार आहे. संपूर्ण दिवस मऊसूत राहणारी ही चपाती, लुसलुशीत अशी चपाती आहे आणि त्याला पदर पण खूप सुटलेले आहे, तुम्ही ते पाहू शकता. ही चपाती दिवसभर जरी ठेवली तर मऊसूत अशी राहते. टिफिनमध्ये दिल्यानंतर काही वेळा काय होतं की चपात्या वातड होतात, काहींच्या चपात्या अशा मऊसूत होत नाहीत. बऱ्याच मैत्रिणींना प्रश्न पडतो की चपाती अशी का होते, वातडच का होते. तर त्यासाठी तुम्ही हा व्हिडिओ आहे ना, तो डिटेलमध्ये मी तुम्हाला टिप्ससहित सांगितलेला आहे, तो स्किप न करता नक्की पहा. म्हणजे बऱ्याच मैत्रिणींना चपाती बनवायला येतात, परंतु नवीन जर कोणी आता शिकत असेल तर चपातीसाठी अचूक प्रमाणात पीठ किती घ्यायचं, कसं मोजून घ्यायचं हे जर लक्षात येत नसेल तर तुम्हाला मी तेही ट्रिक नक्की सांगणार आहे. चपातीसाठी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे. तुम्ही कोणतंही गव्हाचं पीठ घेऊ शकता, तुम्ही जे वापरतात ते. अशा पद्धतीने मुठीच्या साह्याने एका साईडला पीठ असं सारून घ्यायचं. म्हणजे तेवढं जर पीठ तुम्ही साईडला सारलं तर त्याची एक चपाती होते. आपल्याला 9 चपात्या बनवायच्या होत्या, तर बरोबर या ज्या पिठामध्ये 9 चपात्या होतात. असं मी हाताने पीठ साईडला, जसं मी तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखवलं तशा पद्धतीने साईडला करून घेते. तर एक चपाती असं मी अंदाजे, तुम्हाला जेवढं चपात्या बनवायचं तेवढं पिठाचा अंदाज तुम्हाला सहजरित्या येतो. वाटीच्या अंदाजाने कसं होतं, मी आता वाटीच्या अंदाजाने दाखवलं. तरी प्रत्येक वेळेला प्रत्येकाची लहान मोठी भांडं जर असलं तर ते कमी जास्त, तर ही ट्रिक तुम्ही नक्की वापरून पहा. पिठामध्ये चवीनुसार मीठ घालायचं आहे. मीठ घातल्याशिवाय कोणताही पदार्थ चवीला लागत नाही. तसंही आपण भाकरीच्या पिठामध्ये मीठ घालत नाही, पण गव्हाच्या पिठामध्ये आपल्याला मीठ घालणं गरजेचं असतं. चवीनुसार मीठ घालायचं, मीठ जास्त घालायचं नाही. थोडं थोडं पाणी घालून हे आपल्याला पीठ भिजवून घ्यायचं आहे. घट्टसर गोळा बनवून घ्यायचा. सुरुवातीला पीठ सैलसर भिजवायचं नाही. नंतर आपल्याला सैलसर पीठ भिजल्यानंतर आपण 10 ते 15 मिनटानंतर हे पीठ थोडंसं पाणी आणि थोडंसं तेलाचा हात लावून सैलसर करून घेतो. सुरुवातीला जर सैलसर पीठ जर असेल तर उन्हाळ्याचे दिवस असतील तर पीठ नंतर जास्त सैलसर होतं. मग नवीन जर चपाती लाटायला तुम्ही शिकत असाल तर चपात्या लाटता येत नाहीत, पळपुटाला किंवा लाटण्याला चपाती चिकटते. त्यासाठी सुरुवातीला जे आहे ते पीठ थोडंसं घट्टसर असं भिजवून घ्यायचं. पीठ भिजवून घेत असताना कुठेही तेलाचा वापर करायची गरज नाही. कधीही मी पीठ भिजवून घेत असताना तेल वापरत नाही. नंतर थोडंसं आपण ज्यावेळी पाण्याचा हात घेतो त्यावेळी थोडासा तेलाचा हात घेते. आता यामध्ये पिठामध्ये तेल मी कुठेही घातलेलं नाही. पाणी वापरूनच आपल्याला हे पीठ भिजवून घ्यायचं आहे. कोमट पाण्याचा जर वापर केला तर पीठ जास्त सैलसर होतं. उन्हाळ्याचे दिवस आहेत त्यामुळे तुमचा गहू कसा आहे त्या पद्धतीने तुम्ही कोमट पाण्याचा वापर करू शकता. परंतु कोमट पाण्याचा वापर करायची गरज नाही. थंड पाणी, म्हणजे आपण नॉर्मल जे पाणी वापरतो त्या पाण्यानंच पीठ भिजवून घ्यायचं आहे. बऱ्याच व्हिडिओमध्ये मी बऱ्याच ठिकाणी ऐकलेलं आहे की दुधाचा वापर करा, पण दूध वापरून पीठ भिजवल्यानंतर म्हणजे प्रत्येकाला चपाती खाण्याची इच्छा होते, असंही नाही. नेहमी दूध वापरणं शक्य नाही. मी पीठ ज्यावेळी भिजवून घेते त्यावेळी नेहमी पाण्यामध्येच घेते. गरम पाणी घालायची गरज लागत नाही. पिठाचा छानसा गोळा बनवून घेतलेला आहे. थोडासा घट्टसर आहे, तो पाहता क्षणी लक्षात येतं की पीठ थोडंसं घट्टसर आहे. थोडंसं हाताने छान असं मळून घेतलं आणि आपल्याला हे झाकण ठेवायचं आहे आणि 15 मिनटासाठी हे पीठ आपल्याला भिजू द्यायचं आहे. सकाळची घाई गडबड असेल तर भाजी किंवा आमटी बनवायच्या अगोदर हे पीठ भिजवून ठेवायचं. नंतर बाकीची कामं केली की पटकन आपल्याला चपात्या बनवता येतात. आता काही मैत्रिणी म्हणतील की मला ते शक्य नाही, 15 मिनटासाठी झाकून ठेवणं, लगेच आम्ही चपात्या बनवायला घेतो. आता त्यांना वेळ नसेल तर प्रत्येकाच्या वेळेनुसार प्रत्येकजण स्वयंपाक हा बनवत असतो. मला जर घाई गडबड असेल तर सुरुवातीला मी गव्हाचं पीठ भिजवून घेते, म्हणजे चपातीसाठी आपल्याला कणिक छान अशी भिजली जाते. नंतर भाज्या वगैरे करेपर्यंत छान असे कणिक भिजण्यासाठी वेळ भेटतो. 10 ते 15 मिनटं झालेली आहे. त्याच्यावरती झाकण काढलं आणि पीठ छान असं आपलं भिजलेलं आहे. थोडंसं तेलाचा हात लावायचा, थोडासा पाण्याचा हात लावायचा आणि पीठ आणखी छान असं आपल्याला हे मळून घ्यायचं आहे. छान असं हाताने रगडून हे पीठ एकसारखं आपल्याला हलकं करायचं आहे. म्हणजे थोडंसं सैलसर होतं आणि याच्या ज्या चपात्या आपण बनवणार आहे छान मऊसूत अशा होतात. जेवढं हे पीठ आपण मळण्यासाठी जेवढा तुम्ही वेळ द्याल तेवढी चपात्या हलक्या फुलक्या मऊसूत होतात. पीठ नुसतंच भिजवलं त्याची चपाती जर लाटली तर त्या चपात्या वातड होतात. तुम्ही या पद्धतीने चपात्या नक्की बनवा आणि बनवल्यानंतर मला कमेंट करून नक्की सांगा. थोडासा तेलाचा, थोडासा पाण्याचा हात घ्यायचा आणि पीठ अशा पद्धतीने
छान असं मळून घ्यायचं. पीठ इथेच आपल्याला सैलसर होतं आणि याच्या चपात्या छान आपल्याला लाटताही येतात. 5 मिनिटासाठी पीठ छान असं मी पाणी आणि तेल लावून एकसारखं मळून घेतलेलं आहे आणि मी तुम्हाला सांगितलेलं की 9 चपात्यासाठी मी पीठ घेतलेलं आहे. आता तुम्हाला त्याचे मी गोळे करून दाखवते. बरोबर या पिठामध्ये 9 चपात्याचे गोळे होतात. कुठेही जास्त किंवा कमी होत नाही. त्या अंदाजाने जर पीठ घेतलं तर एकसारखी आपल्याला चपाती बनवता येते. मला दाखवण्यासाठी मी गोळे केलेले आहेत. बरोबर 9 असे गोळे झालेले आहे. पुन्हा एकसारखा मी गोळा करून साईडला ठेवलेला आहे. आता आपल्याला याची चपाती बनवून घ्यायची आहे आणि मी बोटाने तुम्हाला दाखवलेलं आहे. अगदी चपातीसाठी भिजवलेलं जे पीठ आहे अगदी मऊ असं झालेलं आहे आणि याच कणकेच्या ज्या चपात्या तुम्ही बनवता त्या लुसलुशीत अशा होतात. तुम्ही ते पाहू शकता. अशा पद्धतीने पीठ जर भिजवून घेतलं तर एकसारख्या चपात्या आपल्याला लाटता येतात. गॅसवरती तवा गरम करण्यासाठी ठेवलेला आहे. आता आपण चपाती बनवून घेऊया. चपातीसाठी जेवढा पिठाचा गोळा लागणार आहे तेवढा मी घेतलेला आहे. अशा पद्धतीने हातावरती गोळा करून घ्यायचा. मोठा गोळा झाला तर थोडंसं पीठ साईडला म्हणजे कणिक जी आहे ती साईडला काढून घ्यायची. दोन्ही बाजूनी छान असं पीठ लावून घ्यायचं आहे आणि पोळपाटावरती छान अशी आपल्याला चपाती लाटून घ्यायची आहे. सुरुवातीला मी पुरीच्या आकाराची लाटलेली आहे कारण आपल्याला चपातीला घडीची चपाती करायची आहे तर तेल लावायचं आहे. थोडंसं पुरीच्या आकाराची लाटलेली आहे आणि मी अशा पद्धतीने तेल लावलेलं आहे. एका बाजूला तेल लावून झाल्यानंतर घडी दुमडायची. त्यावरती थोडंसं पीठ लावलं. घडी दुमडायची आहे. दुसऱ्या बाजूला पण घडी दुमडल्यानंतर तेल लावायचं. थोडंसं वरून पीठ लावायचं आणि अशा पद्धतीने फोल्ड करून घ्यायचं आहे. मी नेहमी चपाती करताना अशी 2 वेळा फोल्ड करते. छान असे चपातीला 2-3 लेयर येतात आणि चपातीची टम्म फुगते. आणि मी दोन्ही बाजूनी पीठ लावलं आणि हलक्या हाताने चपाती लाटून घेत होती. कडेला चपातीच्या ज्या लाटत असताना कडेचा भाग आहे तो थोडासा पातळ करून घ्यायचा. कडा थोड्याशा जाड राहिल्या तर चपाती जाड राहते. मध्यभागी थोडीशी जाडसर राहिली तरी चालते, परंतु कडा छान अशा एकसारख्या लाटून घ्यायच्या. जसजसं तुम्ही कडा लाटत जाईल तसं मध्यभागी पण जाडसरपणा राहत नाही. अशी हलकी फुलकी अशी चपाती आपल्याला पातळ लाटून घ्यायची आहे. लाटणं जे आहे ते मध्यभागापासून कडेपर्यंत पसरून घ्यायचं म्हणजे एकसारखी चपाती सर्व बाजूने लाटली जाते. आता सुरुवातीला गोलाकार शेप जर नाही जमला तर जसजसं तुम्ही प्रॅक्टिस करत जाईल तसं गोल छान अशा चपात्या लाटता येतात. चपाती छान अशी लाटून झालेली आहे. गॅसवरती तवाही गरम झालेला आहे. नेहमी लक्षात ठेवायचं चपातीसाठी आपण ज्यावेळी चपाती लाटायला घेतो त्यावेळी गॅसवरती जो तवा ठेवलेला आहे तो गरम झालेला असावा. कारण तव्यामध्ये जर चपाती टाकली आणि तवा जर तापला नसेल तरीही चपाती वातड होते आणि चपाती भाजून घेत असताना लो किंवा मिडियम फ्लेम असेल तरीही चपात्या वातड होतात. चपाती नेहमी हाय फ्लेमवरती भाजून घ्यायचं. चपाती भाजून झाल्यानंतर मिडियम फ्लेम तुम्ही करू शकता, परंतु लो फ्लेमवरती कधीही चपाती भाजायची नाही. मी नेहमी चपात्या भाजून घेताना हाय फ्लेमवरती भाजून घेते. चपाती वातड होण्याचं कारण म्हणजे चपाती भाजून ज्यावेळी घेत असतो त्यावेळी गॅसची फ्लेम तुमची लो असेल तरी वातड होतात किंवा पीठ जर व्यवस्थित भिजलं नसेल तरीही चपात्या वातड होतात. तवा छान तापला नसेल तरीही चपात्या वातड होतात. एका बाजूने चपाती भाजली, थोडंसं तेल लावलं, त्याची बाजू मी पलटून घेतलेली आहे. आता ही चपाती भाजून घेत असताना 2 ते 3 वेळाच पलटून घ्यायची आहे. जास्त वेळा सारखी जर पलटत राहिलं तरी चपात्या वातड होतात. आता एका साईडनं त्या चपातीची वाफ गेलेली त्यामुळे तुम्हाला इथे टम्म फुगलेली दिसत नाही. परंतु मी चमच्याच्या साहाय्याने थोडंसं प्रयत्न करत होते तुम्हाला दाखवण्याचा, परंतु ही चपाती छान अशी पदर सुटलेली अशी लुसलुशीत अशी चपाती झालेली आहे. दोन्ही बाजूने एकसारखी चपाती छान अशी डाग पडेपर्यंत भाजून घ्यायची. एका भांड्यामध्ये काढून घ्यायची आहे. चपाती शक्यतो काढून घेताना जो बांबूची जी आपल्याला म्हणतो ना, हे जे मी भाकरीसाठी बुट्ट म्हणतात आमच्याकडं, हे बांबूचं वापरते. कारण स्टीलच्या एखाद्या भांड्यामध्ये जर काढले तर गरम गरम चपातीला पाणी सुटतं. मग तुम्ही आता चपातीसाठी भरपूर बाजारात रुमाल वगैरे भेटतात तेही वापरू शकता. दुसरी चपाती, पहिली चपाती भाजते तोपर्यंत दुसरी चपाती लाटून तयार असली की चपात्या पटपट होतात. मग कितीही चपात्या करायला जरी लागल्या तर त्या झटपट होऊन जातात. दुसरी चपाती छान अशी गोलाकार झालेली आहे. आता आपण एका बाजूने थोडीशी भाजली की त्याची बाजू पलटून घ्यायची. दोन्ही बाजूनी छान असं चपातीला तेल लावायचं आहे आणि छान अशी खरपूस होईपर्यंत चपाती भाजून घ्यायची. ही गरम गरम चपाती चहाबरोबर खूप छान लागते. मला भरपूर तेल लावलेली चपाती चहासोबत खायला आवडते, परंतु आता बरेच वेळेला ते खाणं शक्य होत नाही कारण चहा चपाती खाल्ली की त्रास होतो म्हणून बरेच जण चहा चपाती खाणे टाळतात. तसंही माझंही झालेलं आहे आणि छान अशी ही चपाती मी भाजून घेतलेली आहे. भरपूर पदर सुटलेली टम्म फुगलेली अशी चपाती तयार झालेली आहे. मी तुम्हाला कॅमेऱ्यामध्ये दाखवण्याच्या थोडंसं जास्तच भाजलेली आहे. मग तुम्हाला जशा आवडतात तशाच चपात्या तुम्ही भाजून घेऊ शकता. चपात्या छान अशा झालेल्या आहेत. सर्व चपात्या अशाच पद्धतीने मी बनवून घेते.
चपातीची बाजू सारखी अलटून पलटून घेत राहिलं तरी चपाती वातड होते. त्यामुळे 2 ते 3 वेळा चपातीची बाजू छान अशी अलटून पलटून घ्यायची आहे. जास्त वेळा घ्यायची नाही. हाय फ्लेमवरती पटकन चपाती 2 मिनिटाच्या आत ती भाजते आणि अगदी लुसलुशीत अशी झालेली आहे. पाहता क्षणी लक्षात येतं की चपातीला भरपूर पदर सुटलेले आहेत. सर्व चपात्या मी बनवून घेतलेल्या आहेत आणि अगदी लुसलुशीत अशा झालेल्या आहेत. गडीची चपाती बनवण्याची माझी पद्धत तुम्हाला कशी वाटली तेही मला कमेंट करून नक्की सांगा. चपातीसाठी गहू वापरत असताना मी प्रत्येक वेळेला वेगवेगळा, कारण मार्केटमध्ये जो असेल तो घेऊन येते. प्रत्येक वेळेला हाच गहू किंवा ते शक्य नसतं. तुम्ही कोणता गहू वापरता तेही मला कमेंट करून सांगा. कारण तशी जर तुमच्याकडे आयडिया असेल की हा गहू वापरल्यानंतर चपात्या चांगल्या होतात तरी मला कमेंट करून सांगा. आणि तुम्ही ते पाहू शकता चपातीला भरपूर असे लेयर सुटलेले आहेत. ही घडीची चपाती रेसिपी कशी वाटली मला कमेंट करून नक्की सांगा. चॅनलवरती तुम्ही जर नवीन असाल तर किचन क्वीन रेसिपीज या चॅनलला नक्की सपोर्ट करा. आपल्या चॅनलवरती खूप सारे व्हिडिओ मी अपलोड केलेले आहेत, ते नक्की तुम्ही पहा. साध्या सोप्या पद्धतीने बनवलेल्या रेसिपी असतात. त्या रेसिपी आवडत असतील तर लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करा. किचन क्वीन रेसिपीज या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.